दोन करन्सीमधील जो कन्व्हर्जन रेट असतो त्यालाच आपण करन्सी एक्सचेंज रेट असं म्हणतो। साधारणतः याचे तीन प्रकार आहेत। पहिला आहे फिक्स्ड एक्सचेंज रेट, दुसरा आहे फ्लोटिंग एक्सचेंज रेट आणि तिसरा आहे मॅनेज एक्सचेंज रेट। फिक्स्ड एक्सचेंज रेट म्हणजे काय, तर सरकार स्वतः आपल्या करन्सीचा रेट ठरवतं, म्हणजे आपल्या करन्सीचा रेटवर सरकार स्वतः कंट्रोल ठेवतं, यालाच फिक्स्ड एक्सचेंज रेट असं म्हणतात। दुसरा आहे फ्लोटिंग एक्सचेंज रेट, हा सगळा डिमांड आणि सप्लायचा खेळ आहे। म्हणजेच काय, ज्या करन्सीची जास्त डिमांड त्याची व्हॅल्यू खूप जास्त असते आणि ज्या करन्सीची डिमांड नाही त्याची व्हॅल्यू खूप जास्त कमी असते। आता हे उदाहरणासकट आपण समजून घेऊया। समजा दोन गाव आहेत, एका गावाची करन्सी रुपये आहे आणि एका गावाची करन्सी सुपी आहे। दोघांची व्हॅल्यू सेम आहे, म्हणजेच काय, 1 रुपये बरोबर 1 सुपी। पण 1 वर्षानंतर रुपी गाव खूप सारी मेहनत करतं आणि त्यांच्या गावामध्ये खूप धान्याची निर्मिती करतं, पण सुपी गाव काहीच प्रगती करत नाही। मग सुपी गावातील लोकांना धान्याची गरज भासते, त्यावेळेस ते रुपी गावात येतात आणि बोलतात की आम्हाला धान्याची गरज आहे। पण इकडे समजून घेण्याची एक गोष्ट आहे की दोन्ही गावाकडे करन्सी सेम आहेत, म्हणजेच काय, 100 रुपये रुपी गावात आहेत आणि 100 सुपी सुपी गावात आहेत। मग रुपी गाव काय म्हणतं, तुम्हाला जर का आमच्या गावातून धान्य खरेदी करायचं आहे तर तुम्ही आमची रुपी विकत घ्या। म्हणजेच काय, आता आमच्या रुपीची डिमांड वाढलेली आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या 2 सुपी दिल्यानंतरच आम्ही तुम्हाला 1 रुपी देऊ। म्हणजेच रुपी करन्सीची इकडे डिमांड वाढते आणि डिमांड वाढली की त्याची व्हॅल्यू ऑटोमॅटिक वाढते। कालांतराने काय होतं, रुपी गाव अजून प्रगती करतं, म्हणजे धान्याबरोबर तिकडे जेवणही मिळतं, तिकडे हॉटेल्स होतात, तिकडे पर्यटन स्थळ होतात। मग अनेक लोकांना रुपी गावामध्ये जेवण करायला येऊ वाटतं किंवा रुपी गावात फिरण्यासाठी येऊ वाटतं, त्यावेळेस त्यांना रुपी करन्सीची गरज भासते आणि ज्यावेळेस त्यांना रुपी करन्सीची गरज भासते त्यावेळेस रुपी करन्सी अजून जास्त स्ट्रॉंग होते। याचाच अर्थ काय, रुपी करन्सीची डिमांड वाढल्यामुळे त्याची व्हॅल्यू खूप जास्त वाढली आणि सुपी करन्सीची डिमांड कमी झाल्यामुळे त्याची व्हॅल्यू खूप जास्त कमी झाली। यालाच फ्लोटिंग एक्सचेंज रेट असं म्हटलं जातं। तिसरं आहे मॅनेज एक्सचेंज रेट। हा खेळ सुद्धा डिमांड आणि सप्लायवरच आहे, पण सरकार इकडे काम करतं। सरकारने आपल्या करन्सीची एक मूळ किंमत ठरवलेली असते, त्या किमतीपेक्षा जर का रेट जास्त होत असेल तर सरकार तो रेट तिथेच थांबवतं आणि त्या किमतीपेक्षा रेट खूपच जास्त कमी होत असेल तरी सुद्धा सरकार त्याच्यावरती नियंत्रण ठेवतं आणि यालाच म्हटलं जातं मॅनेज एक्सचेंज रेट। एखाद्या देशाची करन्सी वीक होण्याचे अनेक प्रकार आहेत, जसं की त्या देशाचा अनएम्प्लॉयमेंट रेट काय आहे, इन्फ्लेशन रेट काय आहे, त्याचबरोबर त्या देशाचं इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट कसं आहे, त्या देशाचं मॅन्युफॅक्चरिंग कसं आहे, त्या देशामध्ये कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट बनतात, या सर्व फॅक्टरमुळे करन्सी वीक होण्याची दाट शक्यता असते। या उलट समजा देशाची अर्थव्यवस्था अगदी सुरळीत चाललेली आहे, पण दुसऱ्या देशाची करन्सी स्ट्रॉंग होत चाललेली आहे, त्यामुळे आपल्याला आपल्या देशाची करन्सी वीक वाटू लागते। म्हणजेच काय, समजा अमेरिका आहे, अमेरिकेची करन्सी डॉलर आहे आणि त्याला खूप जास्त डिमांड आहे, त्याच्यामुळे त्याचा रेट नेहमी हाय होत जातो आणि त्याचा रेट हाय झाल्यामुळे आपल्याला आपल्या देशाची करन्सी वीक वाटू लागते। खरं तर करन्सी एक्सचेंज रेट हा फक्त आकड्यांचा खेळ नाही, यामागे डिमांड आणि सप्लाय, गव्हर्नमेंट पॉलिसी, मॅन्युफॅक्चरिंग, इन्फ्लेशन रेट या सगळ्या फॅक्टरमुळे करन्सी रेटवर खूप जास्त परिणाम होतो।